भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच होता, विधानसभेचं बोललो नव्हतो असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये 250 ते 250 जागा लढवणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण माहिती नेमकं काय झालं आपण नाही काय झाल्याचा विषयच नव्हता। त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे, बरोबर आहे। त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे। साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार। हे काय पहिल्यांदा होत नाही, याच्या अगोदरही लढवले जातात। राजकारणात त्यांनी परत नव्यानं सुरुवात केलेली आहे। ते प्रत्येक वर्षी नव्यानं सुरुवात करतात राजकारणात, बरं का। पण ते गल्ली क्रिकेटपासून टेस्टपर्यंत त्यांना कधीच यश मिळालं नाही। कारण त्यांचा संपूर्ण जो राजकारण आहे ते मॅच फिक्सिंगवरच असतं आणि फिक्सिंग होत नाही नीट। दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करता, तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग नसतं अशा पद्धतीने टीका करतात, योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। 5 वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात, दौरे चालतात, महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं। सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमच्या जनतेचं सेवेचं काम करतो। 5 वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का, म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही। सुपारी पक्ष आहे तिथेच राहील।